नाईक साहेब, पालघर विधानसभेचे आमदार सन्माननीय गावित साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्वांनीच प्रशासनामधला साहेबांचा अनुभव आणि त्यांना दिलेला आशीर्वाद किंवा त्यांच्यासोबत घालवलेले क्षण त्यांचं खूप चांगलं एक वर्णन या पूर्ण आपल्या निरोप समारंभामध्ये केलं. आता आमचे मित्र अनिल गवळ यांनी थोडंसं राजकीय टच त्याला द्यायचा प्रयत्न केला वेगळ्या पद्धतीने की कसं, परंतु मी राजकीय भूमिकेतून जिल्हाधिकारी महोदयांचा असलेला आम्हाला अनुभव राजकारण लोकांत त्यातल्यामध्ये बोडके साहेबांचं वेगळेपण हे मला सांगावंसं वाटेल. आमच्या सर्वांचे राजकीय कारकीर्दही चळवळीतून घडली असते, म्हणजे आम्ही आंदोलन करतो, मोर्चे करतो, प्रश्न घेऊन जातो आणि अशा वेळेला आम्हाला एखाद्या अधिकाऱ्याने आमच्या समाधानाचं उत्तर दिलं नाही तर तो आम्हाला अधिकारी वाईट वाटतो. आणि बरेच असे प्रसंग घडतात की ज्या वेळेला आमच्या पदरी निराशाच पडते, कारण त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं. राजकारणामध्ये एखाद्या राजकारणाने आणलेला प्रश्न किंवा राजकीय कार्यकर्त्याने आणलेला प्रश्न त्यांच्या राजकीय पक्षाच्या हिताचा असतो, परंतु दुसऱ्या राजकीय पक्षाच्या दृष्टीने तो चुकीचा असतो. अशा वेळेला करावी लागणारी कसरत विशेषतः गेल्या 2.5 वर्षांमध्ये, कारण आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2.5 वर्षाचा अनुभव आहे, तो मला वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये गोविंद बोडके साहेबांच्या माध्यमातून त्यांनी कशा प्रकारे सर्वांना सामावून घेतलं आणि कोणी नाराज होणार नाही याची जी काळजी घेतली ती मला वाटतं वाखाणण्याजोगी आहे. नाईक साहेब, तुम्ही खूप अनुभवी नेते आहात. ज्या शिवसेनेचा उल्लेख केला, आम्हालाही खात्री आहे की आता तुम्ही आल्यानंतर आम्ही शिवसेनेचे आहोत, तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहील एवढंच आहे. परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये कानाला लागणारे कार्यकर्ते खूप असतात. राजकारण लोकांच्या सत्ता आली की तिथे कानाला लागतात, प्रत्यक्षात काम न करता. आणि मग कानाला लागलेला कार्यकर्ता तिकडच्या संबंध अधिकाऱ्याला फोन करायला लावतो आपल्या वरिष्ठांना की माझ्या कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे. आता माझ्या कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे म्हटल्यानंतर बोडके साहेबांचं आम्ही बघितलेलं आहे की गेल्या 2.5 वर्षात एवढ्या चांगल्या पद्धतीने, म्हणजे कोणी सांगितलं की त्या राजकारणी व्हावं वगैरे, पण तुम्ही असं म्हणणार नाही, परंतु त्या एवढ्या चांगल्या पद्धतीने सर्व पक्षांना सामावून घेतलं, म्हणजे कुठलाही पक्ष असो त्यांचं समाधान करण्याचं काम केलं. आणि उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे आणि कशी ऊर्जा असली पाहिजे. तर आम्ही तुमच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. मला लोक नेहमी असं म्हणतात की आपण कार्यकर्त्यांपासून सर्वांकडनं काही ना काही शिकत असतो. आपल्याकडे येणारा माणूस हा आपल्याला काहीतरी देऊन जात असतो जर आपण घेतलं तर, नाहीतर आपणच सांगितलं मीच काहीतरी मोठा आहे तर आपल्याला सर्वच माणसं ठेवणी वाटतात. आणि मग अशा वेळेला जे मी बोडके साहेबांना बघितलं तेव्हा जिल्हाधिकारी ते वाटलेच नाही. म्हणजे एक जिल्हाधिकारी, मी माझा अनुभव तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा ठाणे आपला जिल्हा होता तेव्हा मी एक मनसेचा जिल्हा प्रमुख होतो आणि मी त्या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव सांगणार नाही, परंतु मी माझी चिठ्ठी पाठवली, कारण मी कार्ड वापरत नव्हतो, की मी असं आलेला आहे. आणि तिकडे सन्माननीय खासदार जाधव साहेब मध्ये बसले.